मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला जातोय। मात्र विरोधाभास म्हणजे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पापैकी आतापर्यंत फक्त 20%च निधी खर्च झालेला आहे। 2016 आणि 17 या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेने 37,000 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला। मात्र वर्षभरात त्यापैकी 20%च निधी खर्च झालेला आहे। महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर हा निधी वापरता येणार नाहीये। त्यामुळे आतापर्यंत संबंधित समितीचे पदाधिकारी झोपले होते का असा सवाल मुंबईकर विचारतायत। मला असं वाटतं काही कामं बाकी असतील किंवा त्याचे पीओ द्यायचे बाकी असतील। काही वेळेला आपण बघतो की कामही सुरू झालेलं असतं परंतु त्याची नोंद झालेली नसते। तर अशा काही गोष्टी त्याच्यात राहून गेलेल्या असतील तर ते मला असं वाटतं पूर्ण होतील। मी आता सीए फायनान्सना पण विचारलेलं आहे आणि त्यांचं असं मत आहे की जवळजवळ जो नगरसेवक निधी असतो तो निधी जवळजवळ सगळ्या नगरसेवकांनी संपवलेला आहे आणि राहिला प्रश्न विकास निधी त्याच्यामध्ये कुठेतरी कमी जास्त झालं असेल। आजच्या तारखेला निवडणुकी डोक्यावर आहे आणि 8 दिवस किंवा 15 दिवसांमध्ये निवडणुकीची घोषणा होणार आहे आणि जे आकडे समोर आले ते अत्यंत धक्केदायक आकडे समोर आलेले। एव्हरेज जर आपण पाहायला गेलो तर फक्त 20% पेक्षा जास्त मुंबई शहरामध्ये या बजेटमध्ये काम झालेलं नाही। अगदी स्पष्टपणे आजची तारखेचा जे 12/12/2016चा माझ्याकडे हातामध्ये बजेटचे जे प्रोव्हिजन्स आहेत आणि किती खर्च झालेले आहेत याचे आकडे माझ्या समोर आलेले आहेत। दरम्यान हा निधी खर्च करताना कोणत्या विभागाने किती कामचुकारपणा केलेला आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावर एक नजर टाकूया। रस्ते विभाग तरतूद 3,886 कोटी, खर्च झाला 80 कोटी, 2.7%च कामं झालेली आहेत। आरोग्य विभाग तरतूद आहे 904.64 कोटी, खर्च झाला 159.55 कोटी, 17.64% काम झालेलं आहे। शिक्षण विभाग तरतूद आहे 324.57 कोटी, खर्च झाला 58.82 कोटी, तर काम आहे 18.12%। जल विभाग तरतूद आहे 2,575 कोटी, खर्च झाला 475 कोटी, काम आहे 18.46%। अग्निशमन दलासाठी 323 कोटींची तरतूद आहे, मात्र खर्च केवळ 67.47 कोटी झालाय, काम केवळ 20.84%। ज्या अग्निशमन दलासाठी अनेक गोष्टींची कमतरता आहे, मोठी तरतूद त्यासाठी आवश्यक होती अशी ओरड केली जाते, मात्र प्रत्यक्षात तरतूद असूनही त्या ठिकाणी खर्चच केला जात नाहीये।